Okay, so good morning, and in this lecture we'll continue with the next topic of the English grammar, that is degree. Okay, so baga degree. First of all, let me see that what is the degree, how many degrees are there. So in the English grammar there are 3 degrees. बघा, एक आहे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, है ना. तर आपण याच्या अगोदर ग्रामरचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले, जसं की टेन्सेस तर झालंच आहे. ठीक आहे, टेन्सेस झाला आहे, पॅसिव्ह व्हॉइस झाला आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट झाला आहे, है ना. So on this channel you will definitely see that. Again, I have also uploaded every models. Okay, I am trying to uploaded the grammars. आता आज आपण या लेक्चरमध्ये डिग्री कंप्लीट करू चांगल्याने, आणि in the upcoming lectures you will get to learn about the clauses, one of the challenging part of grammar. Again, the WH question, question tag, and all the small topics I will definitely, once I get the time, leisure time, I will definitely upload that. Okay, don't worry. So let's focus on this. तर पॉझिटिव्ह डिग्री असते, कंपॅरेटिव्ह असते आणि एक सुपरलेटिव्ह असते, राईट. सो पॉझिटिव्हची ओळख कशी असते रे, बघा लक्षात द्या, ॲज डॅश डॅश ॲज. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स ओळखायचा आहे की हे पॉझिटिव्ह डिग्री आहे, राईट, है ना. याच्यामध्ये कुठला तरी एक शब्द दिला जाईल, है ना, पॉझिटिव्ह वर्ड. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक गुड. सो गुड इज अ पॉझिटिव्ह वर्ड. याचं कंपॅरेटिव्ह काय होते रे, लेट मी क्लीन दिस. याचा कंपॅरेटिव्ह काय होते, गुड, बेटर, बेस्ट, राईट. सो गुड, बेटर, बेस्ट, बेटर, बेस्ट. तर हा कंपॅरेटिव्ह आणि हा सुपरलेटिव्ह. सो व्हॉट इज द रूल, की कंपॅरेटिव्ह मध्ये काय होते, ER हा शब्द आला पाहिजे, ER लास्टमध्ये प्रत्येक वर्डच्या, आणि सुपरलेटिव्ह मध्ये EST. फॉर एक्झाम्पल बेस्ट, राईट. आणि ज्या शब्दाचं बनत नाही, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल जर हा तुम्ही शब्द घेतला, ब्युटिफुल, इट इज ॲडजेक्टिव्ह. हां, सो ब्युटिफुल जर घेतला तर याचं ब्युटिफुलर नाही म्हणत, ब्युटिफुलेस्ट नाही म्हणत, तर काय होते, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. समजलं, ठीक आहे, हा ना. तर ज्या शब्दाचं बनत नाही तिथं मोर डॅश डॅश, मोस्ट डॅश डॅश. तर म्हणून कंपॅरेटिव्हचं आपण काय ओळखू शकतो, की एखादा शब्द ज्याच्या मागे ER आहे तो झाला आपला कंपॅरेटिव्ह वर्ड. ठीक आहे, नाही तर मग काय होणार, मोर डॅश डॅश दॅन. हे कंपॅरेटिव्ह वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर याच्यानंतर तुम्ही हे ओळखू शकता दॅट इट इज अ कंपॅरेटिव्ह सेंटेन्स. अगेन सुपरलेटिव्हमध्ये काय होणार, डॅश डॅश EST, है ना, असं ओळखू शकता तुम्ही. आणि एखाद्या शब्दाच्या मागे ES लागलाय, नाही लागेल तर काय होणार, द मोस्ट डॅश डॅश, बस, the most beautiful. So the is very important here. Okay, if you forgot to write the in the sentence while making superlative, then maybe your marks will be deducted. So that you have to take in consideration, because while we study about the, जर तुम्ही the article बद्दल जरी स्टडी कराल ना, तेव्हा you will get to see that there is another separate rule that while writing a superlative word you have to use the, है ना. तर दचाच नियम आहे तो, सुपरलेटिव्हचा नाही. दॅट इज वाय यू हॅव टू ॲड हियर. सो दिस इज हाऊ यू कॅन रेकॉग्नाइज वेदर इट इज पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. नाउ व्हॉट दे आस्क टू कन्वर्ट पॉझिटिव्ह इंटू कंपॅरेटिव्ह, और कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह, और पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह, अँड देन सुपरलेटिव्ह ऑल्सो, और सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह, वाईस वर्सा. असं तिघातून ते चालू असतं. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चनला कंपॅरेटिव्ह दिलं जाईल, 2 बनवा म्हणेल, पॉझिटिव्ह दिलं जाईल, 2 बनवा म्हणेल, तर डिपेंड करते. ओके, so have you understood about this basic concept? Okay, now we'll see conversion. So first of all, a basic conversion is the positive to comparative or then vice versa. ठीक आहे, तर एखादी पॉझिटिव्ह वाक्य घेतलं, फॉर एक्झाम्पल गोविंदा इज नॉट ॲज टॉल ॲज अमिताभ. सो इफ you'll see in this sentence की 2 व्यक्तीचं कंपॅरिझन केलं डायरेक्टली, तर वेनेवर 2 people आर इन्वॉल्ड इन अ डायरेक्ट कंपॅरिझन, तर त्यामध्ये आपण फक्त कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह बनवू शकतो, सुपरलेटिव्ह बनणार नाही. लक्षात घ्या की 2 व्यक्तीचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असेल, की 2 व्यक्ती एकमेकाशी कंपॅरिझन आहे. ओके, तर मग ते कंपॅरिझन आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्री बनेल, आणि बनली तर ते पॉझिटिव्ह बनतेच. ओके, पण सुपरलेटिव्ह बनणार नाही. ठीक आहे, सुपरलेटिव्ह कधी बनते, जेव्हा एखाद्या गोष्टीचं कंपॅरिझन नाही, बल्कि त्याचं कंपॅरिझन म्हणजे पूर्ण जगासोबत आहे किंवा एक कम्युनिटी सोबत आहे, असं असते. ते सांगतो मी.
बिकॉज किती याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला बिलकुल समजणार नाही आहे अंटिल अँड अनलेस वी डू सम एक्झाम्पल्स. ओके, दिस इज ग्रामर. ओके, सो लेट सी. आता याचं कंपॅरेटिव्ह बनवायचं आपल्याला. बघा पॉझिटिव्हमध्ये आपण आत्ताच सांगितलं ॲज टॉल ॲज डॅश डॅश ॲज. तर अशा जर कन्सेप्ट आला तर आपण ओळखू शकतो की अरे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे, है ना, ओळखाचं आहे ना, मग त्याच्यामुळेच आपल्याला कळेल की आपल्याला काय बनवायचे आहे त्याचे सेंटेन्स. राईट. सो आता आपल्याला कंपॅरेटिव्ह, याचं सुपरलेटिव्ह बनणार नाही अगेन. ओके, सो कंपॅरेटिव्ह बनवतो. मिनिंग काय, गोविंदा इज नॉट ॲज टॉल ॲज अमिताभ, की अमिताभ जितका उंच आहे तितका गोविंदा नाही आहे, म्हणजेच अमिताभ जास्त उंच आहे. राईट. तर कंपॅरेटिव्हमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, टॉलचं काय होते, ER EST लागते का, हो, टॉलचं टॉलर टॉलेस्ट. जर नाही झालं असतं तर मोर यूज केला असता. राईट. सो टॉलर, तर आता टॉलर यूज करायचं आहे, पण टॉलर कोणासाठी होईल, अमिताभ मोठा आहे त्याचा प्रेफरन्स जास्त आहे. सो कसं होईल, अमिताभ इज टॉलर दॅन. मी काय बोललो, तर लगेच दॅन लिहायचं आहे. ठीक आहे, जसा आपण कंपॅरेटिव्ह वर्ड लिहितो लगेच दॅन कोणापेक्षा मोठा आहे रे, तो गोविंदा. समजलं तुम्हाला. दिस इज हाऊ यू हॅव टू कन्वर्ट अ पॉझिटिव्ह इंटू कंपॅरेटिव्ह. ओके, नाव अनदर सेंटेन्स की सपोज anatomy is not as difficult as histology. ठीक आहे, की आपण काय म्हटलं की ॲनाटॉमी जी आहे ती हिस्टॉलॉजी इतकी डिफिकल्ट नाही आहे. म्हणजेच काय झालं की हिस्टॉलॉजी जास्त डिफिकल्ट आहे. सो हिस्टॉलॉजीला आपल्याला प्रेफरन्स देऊन तिला पुढं लिहायला लागेल. तर दिस इज हाऊ यू हॅव टू मेक द कंपॅरेटिव्ह. कसं होणार, हिस्टॉलॉजी इज, है ना. आता डिफिकल्टर नाही म्हणत, डिफिकल्टेस्ट नाही म्हणत आपण, तर ज्या शब्दाचं नाही होत ना तिथे काय यूज करायचं आहे, मोर डिफिकल्ट. हां, कशापाशी, दॅन ॲनाटॉमी. सो दिस इज हाऊ यू हॅव टू कन्वर्ट अ पॉझिटिव्ह इंटू कंपॅरेटिव्ह. वाईस वर्सा तसंच कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह होते. ठीक आहे. तर आता कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह, एनी कंपॅरेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, ही इज स्ट्रॉंगर. तर स्ट्रॉंग या शब्दाचं होते ना, स्ट्रॉंगर स्ट्रॉंगेस्ट. ठीक आहे है ना. सो स्ट्रॉंगर दॅन हिज सिस्टर. ठीक आहे, तर हे एक सेंटेन्स आहे, है ना. तर आपण ओळखू शकतो बा, अरे इयर आहे, दॅन आहे. ठीक आहे, दॅट मीन्स इट इज अ कंपॅरेटिव्ह सेंटेन्स. आणि याचा आपल्याला पॉझिटिव्ह बनणार आहे कारण दोन व्यक्तीचं डायरेक्ट कंपॅरिझन आहे. ठीक आहे, सुपरलेटिव्ह बनणार नाही. ठीक आहे. सो कसं होणार, ही इज स्ट्रॉंगर दॅन ही सिस्टर, म्हणजे त्याची सिस्टर त्याच्या इतकी स्ट्रॉंग नाही आहे. ठीक आहे, तर तोच आपण मुद्दा पुढे घेणार आहोत की ही सिस्टर, हां, इजचं इजच असेल. हां, वॉज वर काही करायचं नाही. इज नॉट, आता नॉट यूज करायला लागेल कारण नाही आहे ना, आपण काय म्हणतो, नाही आहे, तो जास्त आहे. सो इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज. आता इथं हिम नाही लिहायचा, ऑब्जेक्टिव्ह केस नाही करायचा, लक्ष द्या. ठीक आहे, ॲज ही इज. ठीक आहे, इजही लिहिता येते, नाही लिहिलं तरी अगेन करेक्ट. कसं होणार आन्सर, हिज सिस्टर इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज ही, किंवा हिज सिस्टर इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज ही इज. राईट, बोथ आर द करेक्ट सेंटेन्स. So we have completed this comparative positive and positive to comparative. Now we will see की positive to comparative superlative, superlative to positive comparative, म्हणजे तीनही मिक्स. ओके, so in the next slide we'll see. Now for example the sentence is Bangladesh is the poorest कंट्री इन द वर्ल्ड. ठीक आहे, तर आता तुम्ही ओळखा हे सेंटेन्स कुठला आहे. बघा याच्यामध्ये द पुअरेस्ट म्हटलेलं आहे, द पुअरेस्ट है ना, EST. दॅट मीन्स इट इज अ सुपरलेटिव्ह सेंटेन्स. तर मग आता याचा आपल्याला पॉझिटिव्हही बनवावं लागेल आणि कंपॅरेटिव्हही बनवावं लागेल. ठीक आहे, तर आता आपल्याला जेव्हा तीनही बनवायचे वाक्य, दोन वाक्य बनवायचे आहे, म्हणजे इन तीनही फॉर्म होणार, तर तुम्हाला एक नियम लक्षात ठेवायचा आहे. हिअर आय राईट इन द डिफरंट बॉक्स. ओके, की जर सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द हा शब्द नसेल तर पॉझिटिव्हची सुरुवात होणार नो अदरपासनं. आणि जर आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय येणार, दॅन एनी अदर. दॅनच्या नंतर तुम्हाला काय यूज करावं लागेल, एनी अदर. कधी, जेव्हा सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये वन ऑफ द नाही आहे.
आता या वाक्याला तुम्ही जर ऑब्झर्व केलं, सो कॅन यू सी वन ऑफ द, नो, डायरेक्ट द दिलाय, द पुअरेस्ट, है ना. म्हणजेच हा वाला कॉलम तुम्हाला फॉलो करावा लागेल की पॉझिटिव्हची सुरुवात नो अदरपासून आणि कंपॅरेटिव्हची दॅन एनी अदर. सुरुवात नाही, है ना, ही सुरुवात आहे, स्टार्टिंग. हे तुम्हाला दॅन एनी अदर मध्ये लिहायच्या वाक्याचा आफ्टर द कंपॅरेटिव्ह वर्ड. आणि जर सुपरलेटिव्हची सुरुवात वन ऑफ द पासून झाली, वन ऑफ द आहे माझ्या वाक्यामध्ये, काय बोलतो आहे, तर मग पॉझिटिव्हची सुरुवात व्हेरी फ्यू पासनं आणि कंपॅरेटिव्हमध्ये तुम्हाला दॅन मोस्ट अदर लिहावं लागेल. आलं लक्षात. सो दिस इज हाऊ यू हॅव टू मेक, है ना. नाउ विल मेक दिस इन पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह. काय म्हटलं, बांगलादेश इज द पुअरेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आणि वन ऑफ द नाही आहे, तर सुरुवात कशापासनं, नो अदर. सो विल राईट नो अदर. आता नो अदर नंतर पुढं काय लिहायचं आहे, नो अदर नंतर हा वर्ड बघायचा आपला सुपरलेटिव्ह वर्ड. अँड जेवढे सुपरलेटिव्ह वर्ड नंतर असेल ना, तेवढं सर्व तुम्हाला नो अदर नंतर लिहायचं आहे. कसं होईल, नो अदर कंट्री इन द वर्ल्ड, इन द वर्ल्ड लिहिलं, है ना. आता टेन्स आहे इज, तर इजच ठेवणार आणि पॉझिटिव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं ॲज डॅश डॅश ॲज असं वापरायचं आहे. सो कसं होईल, इज ॲज पुअर, पुअर होईल ना, पॉझिटिव्ह तिथं पुअर, पुअरर, पुअरेस्ट, राईट. इज ॲज पुअर ॲज बांगलादेश, है ना. बांगलादेश इज पण लिहू शकता तुम्ही, नाही लिहिलं तरी अगेन नो प्रॉब्लेम, ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू हॅव टू मेक द पॉझिटिव्ह. कंपॅरेटिव्ह कसं होईल, जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट तसंच ठेवायचा, बांगलादेश तर बांगलादेश, ठीक आहे, इज तर इजच. आता पुअरेस्टचं काय होणार, पुअरर होऊ शकते का, होऊ शकते. तर कसं होईल, बांगलादेश इज पुअरर. मी काय बोललो, पुअरर लिहिल्यानंतर लगेच दॅन लिहायचं, लगेच दॅन लिहायचं, ठीक आहे. कंपॅरेटिव्ह वर्ड वापरला लगेच दॅन. आणि इथं काय म्हटलंय, दॅन नंतर एनी अदर वापरा, तर मग मी लिहिणार एनी अदर, मग उरलेलं कंट्री इन द वर्ल्ड. सो इज इट क्लिअर. यू हॅव टू मेक अ सेंटेन्स लाईक दिस, की ज्या वाक्यामध्ये तुम्हाला वन ऑफ द नाही दिसत आहे, हे बघा, वन ऑफ द नाही दिसत आहे, ते वाक्य कशापासून सुरू करायचं, ते वाक्य कशापासून सुरू करायचं आपण, नो अदर पासून, ठीक आहे. सुरूच नाही झालं का रे, ठीक आहे, नो अदर पासून. आणि त्या वाक्यामध्ये जर वन ऑफ द नाही आहे, तर मग इथं काय लिहिणार तुम्ही, एनी अदर. हे त्याची ओळख आहे बरं, लक्षात घ्या, ठीक आहे. बिकॉज व्हॉट हॅपन, एव्हरी टाइम दे विल नॉट गिव्ह यू द सुपरलेटिव्ह वर्ड अँड दे विल आस्क पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह बनवा. ते काय करणार, कधी कधी तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य देते आणि त्याची सुरुवात जर नो अदर पासून होऊन गेली. सपोज तुम्हाला क्वेश्चनच दिला की नो अदर कंट्री इन द वर्ल्ड इज ॲज पुअर ॲज बांगलादेशने म्हटलं सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह बनवा, सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह बनवा. तर मग आता कसं माहीत पडेल काय, या शब्दांनी, की अरे नो अदर आहे का, म्हणजेच तुम्हाला सुपरलेटिव्ह बनवताना वन ऑफ दचा इस्तेमाल नाही करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला एनी अदर यूज करायचा आहे. आलं लक्षात. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की या तिघांमध्ये काहीतरी ओळख असली पाहिजे. म्हणून हा एक ग्रुप आहे सेपरेट, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये वन ऑफ द नाही, तर नो अदर दॅन एनी अदर. आणि हा एक सेपरेट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये काय वन ऑफ द आहे का, हो आहे, आहे, तर मग सुरुवात व्हेरी फ्यू पासून कर आणि दॅन नंतर मोस्ट अदरली, म्हणजे वेगळी ओळख त्याची, ठीक आहे. तर त्याचं पण सांगतो आता. नेक्स्ट इफ विल सी स्लाइड. नेक्स्ट क्वेश्चन इज की हां, Kapil is one of the best players in the world. ठीक आहे. So this is our sentence. है ना, दोन सेंटेन्स बन. आता हे ओळखा कुठला डिग्री आहे बघा, द बेस्ट आहे, दॅट मीन्स इट इज अ सुपरलेटिव्ह. येस, ठीक आहे. आणि म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह बनवायची आहे. ओळखला आपण इतकं. आता त्याच्यानंतर बघू आपण आपला तो कन्सेप्ट वन ऑफ दचा आहे का याच्यात, वन ऑफ द, हो, हे बघा वन ऑफ द आहे, म्हणजेच याची सुरुवात कशापासनं, व्हेरी फ्यू पासनं. आलं लक्षात, ठीक आहे. कारण आपण व्हेरी फ्यू का करतो रे, जर तुम्ही लॉजिकली बघितलं तर या मिनिंग काय या वाक्याचा, कपिल इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इन द वर्ल्ड, की खूप सारे बेस्ट प्लेयर आहे आणि त्याच्यामधून एक कपिल आहे, राईट. म्हणून व्हेरी फ्यू, का व्हेरी फ्यू प्लेयर्स त्यासारखे बेस्ट आहे बॉ. आणि याच्या पहिले आपण बांगलादेशचं वाक्य काय होतं की बांगलादेश इज द पुअरेस्ट, की पूर्ण जगामध्ये बांगलादेशच पुअर आहे. आणि म्हणून आपण म्हटलं होतं का नो अदर, की नो अदर कंट्री ही कुठलीच अशी कंट्री नाही जे याची इतकी पुअर आहे. आलं का लक्षात. म्हणून ते तसं असते. आता या इथे बघा व्हेरी फ्यू म्हटलं,
ठीक आहे. तर याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, बेस्ट हा जो शब्द आहे याच्या पुढचं जेवढंही असेल तेवढंही आपण इथं लिहिणार. ठीक आहे. जो कुठला पॉझिटिव्ह शब्द राहते त्याच्या पुढचं सर्व आपण इथं लिहिणार. तर व्हेरी फ्यू प्लेयर्स, बघा तिथं प्लुरल आहे, नेहमी प्लुरलच इन. वन ऑफ द जर आला तर पुढचं वाक्य तुम्हाला प्लुरलच दिसणार. इन द वर्ल्ड आणि प्लुरल आहे म्हणून इथं इज आहे, पण आपण काय लिहिणार आर. अँड मोस्ट ऑफ द स्टुडंट्स मेक द मिस्टेक हिअर ओनली. ठीक आहे, की इजचं इजच ठेवते है ना. अरे हो, प्रेझेंटचं प्रेझेंटच राहील, पण इथं प्लेयर्स आहे ना रे, की खूप साऱ्या प्लेयर्समधून म्हणत आहे म्हणून आर. हां, ॲज बेस्टचं काय होते, गुड बेटर बेस्ट, ॲज गुड ॲज कपिल. ठीक आहे, कपिलपर्यंत ठीक आहे, किंवा कपिल इज बोलले तरी पण चालेल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू हॅव टू मेक द पॉझिटिव्ह. आता कंपॅरेटिव्ह बनवताना सब्जेक्ट सेम ठेवायचा, कपिल इज. हां, याचा काय होणार, बेटर, गुड बेटर बेस्ट बोललो मी आत्ताच, तर इज बेटर. लगेच हा शब्द लिहिला का, दॅन. इज बेटर दॅन. हां, एनी अदर नाही, सॉरी भेटणार आहे बाबा. इथं बघा, व्हेरी फ्यू, वन ऑफ द आणि मोस्ट अदर, दॅन मोस्ट अदर. मग उरलेलं काय, प्लेयर्स इन द वर्ल्ड. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. बस, हे डिग्री म्हटलं तर तुम्हाला तोच एक नियम लक्षात ठेवायचा आहे. कोणता नियम, की सर सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द आहे. तर पॉझिटिव्हची सुरुवात कशापासनं, व्हेरी फ्यूपासनं. आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय लिहिणार तुम्ही, जसं मी इथं लिहिलं मोस्ट अदर, तर दॅन मोस्ट अदर. ठीक आहे. इथं हां, तर सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, व्हेरी फ्यू, वन ऑफ द आहे तर. राईट. आणि सपोज नाही आहे, तर मग कसं होणार, सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द नाही आहे, जसं मागचं वाक्य. तर पॉझिटिव्हची सुरुवात आपण कशापासून केली होती, व्हेरी फ्यूच लिहितो मी पुन्हा, नो अदरपासनं. आणि कंपॅरेटिव्हमध्ये आपण काय केलं होतं, दॅन एनी अदर यूज केलं होतं. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे है ना, की वन ऑफ द नाही आहे तर मग नो अदर दॅन एनी अदर. आणि जर असेल है ना, तर व्हेरी फ्यू दॅन मोस्ट अदर. मग ते ओळख आहे. आता बघा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलाय की हे वाक्य दिलाय कंपॅरेटिव्हचं क्वेश्चनमधून, आणि तुम्हाला म्हटलं की आता पॉझिटिव्ह बनवा, आता सुपरलेटिव्ह बनवा. ठीक आहे. तर मग काय आपण ओळखणार कसं, कंपॅरेटिव्हमध्ये मी हा शब्द पाहिजे आहे का नाही. अरे मोस्ट अदर आहे का, मोस्ट अदर म्हणजे ते दुसरा नियम की वन ऑफ द वाला. मोस्ट अदर आहे म्हणजे सुपरलेटिव्हमध्ये मला वन ऑफ द वापरावं लागेल, म्हणजेच पॉझिटिव्हमध्ये मला व्हेरी फ्यू वापरावं लागेल. तर हा शब्द सांगणार आहे आपल्याला. राईट. आता सपोज तुम्हाला पॉझिटिव्ह दिलाय ॲज अ क्वेश्चन, आणि तुम्हाला म्हटलं सुपरलेटिव्ह बनवा आणि कंपॅरेटिव्ह बनवा, तर मी काय करील, पॉझिटिव्हची सुरुवात कशापासून झाली आहे ते पाहिजे. अरे व्हेरी फ्यू आहे का, म्हणजे सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द वापरायचं आहे. व्हेरी फ्यू आहे का, म्हणजे कंपॅरेटिव्हमध्ये मला मोस्ट अदर वापरायचं आहे. राईट. आणि जर इथं नो अदर असेल म्हणजे मला सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द नाही वापरायचं आहे, आणि कंपॅरेटिव्हमध्ये मला एनी अदर वापरायचं आहे. ठीक आहे. तर म्हणून हे दोन इम्पॉर्टंट आहे. दिस आर टू इम्पॉर्टंट थिंग्स. ठीक आहे. सो यू कॅन ऑल्सो चेक की @English/speaking हे इंस्टाग्राम ID आहे. याच्यावर आम्ही नोट्स टाकले आहे ग्रामरचे. ठीक आहे. एक असा चार्ट बनवलेला आहे जे की तुम्ही इझिली ते तुम्ही कॅरी करू शकता, कुठे लावू शकता, आणि दॅट विल डेफिनेटली हेल्प यू. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डिग्री. की 3 डिग्री, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. ॲट द कन्क्लुजन व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, की सुपरलेटिव्हमध्ये जर वन ऑफ द असेल तर कंपॅरेटिव्हमध्ये एनी अदर, मोस्ट अदर, आणि पॉझिटिव्हमध्ये व्हेरी फ्यू. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, वन ऑफ द, व्हेरी फ्यू, मोस्ट अदर, वन ऑफ द, व्हेरी फ्यू, मोस्ट अदर. ठीक आहे. आणि दुसरी फाईल काय, की वन ऑफ द नाही तर मग नो अदर आणि एनी अदर. ओके. सो दिस इज हाऊ यू हॅव टू रिमेंबर. ओके. सो यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट और राईट इन समवेअर. ठीक आहे. एक वेगळ्या मार्जिनच्या वरती किंवा कॉलममध्ये लिहा, कारण हेच इम्पॉर्टंट आहे आफ्टर ऑल है ना. आणि आता ॲज यू हॅव अंडरस्टूड द डिग्री, व्हॉट इज युअर टास्क, युअर टास्क इज टू प्रॅक्टिस इट मोर अँड मोर. कारण ग्रामरमध्ये काय, आफ्टर ऑल यू जर मी चांगल्याने शिकवलं, समजवलं, तुम्हाला समजेलच, नो डाऊट. बट until and unless you don't practice at your home, you will definitely not going to solve this. Okay. So do lots of practice. 10-15 वाक्य घ्या. ठीक आहे. आणि त्याची सोडून पहा तुम्हाला जमत आहे की नाही. ठीक आहे. आणि हाच नियम फॉलो करायचा, एकदम छोटासा नियम आहे. सो इट इज ऑल अबाउट टुडे द डिग्री. सो लेट्स स्टॉप हिअर, अँड इन अनदर लेक्चर विल डेफिनेटली मीट विथ द अनदर टॉपिक. And I think some important topics are remaining, like one challenging topic is clauses.
है ना, हाउ टू आइडेंटिफाई द मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज एंड द टाइप ऑफ क्लॉज, नाउन क्लॉज, एडजेक्टिव एंड एडवर्ब क्लॉजेस ऑफ टाइम, प्लेस, कंसेशन, मैनर, रीजन, पर्पज and etc. Right, there are 9 topics. So next lecture will be definitely of the clauses, and after that I will also complete your question tag, again the no sooner as soon, such small topics. Definitely before your exam, 10th board and 12th board, I'll definitely gonna do that. Okay, so up to that, bye bye, and happy studying and enjoy yourself. Okay, bye.